ओके. फंडामेंटल राईट्स संदर्भात आपण बघितलं आणि फंडामेंटल राईट्स झाल्यानंतर आपण जे पुढचं बघणार होतो. ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी ज्या आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज त्या संदर्भात मगाशी आपण जसं बोललो, की मार्गदर्शक एखाद्या बाबतीत मार्गदर्शक असणं गरजेचं आहे. तसंच मार्गदर्शन आपल्याला आपल्या संविधानात पण कळतं आणि संविधानात जे मार्गदर्शन आहे त्यासाठी एक स्पेसिफिक स्लॅब दिलेला आहे. बरोबर आहे. तो कोणता आहे? त्याचं नाव काय? तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. ह्या ज्या आहेत ना, त्या नॉन ज्युडिशरी आहेत. बरोबर आहे. नॉन ज्युडिशरी याचा अर्थ काय, की बाबा याच्या संदर्भात जे काही आर्टिकल्स याच्या खाली आपल्याला पाहायला मिळतील. तर मग ते जे आहेत ना, तिथं आपण डायरेक्ट ज्युरिस्डिक्शन करू शकत नाही किंवा कोर्टमध्ये 32 किंवा 226 अंतर्गत आर्टिकल 32 किंवा आर्टिकल 226 अंतर्गत आपण जाऊ शकत नाही. कळतंय? बरं, मग असं असेल तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जे की आपण शिकणार आहेत किंवा शिकतोय, ज्याची तोंडओळख करून घेतोय, तर ते नेमकं का म्हणजे इंट्रोड्यूस केलं? तर त्याचा मागचा अर्थ असा आहे, की आपल्याला जसजसे काळानुसार पुढे जाऊ तसतसा एक पर्टिक्युलर सेन्स डायरेक्ट करणारा असला पाहिजे, मार्गदर्शन करणारा असला पाहिजे. पण तो मार्गदर्शन करणारा असल्याबरोबरच बाबा तो ज्युडिशियल पण जर झाला, तर त्याचा असणारा प्रॅक्टिकल सेन्स म्हणून असणारा जो ताण जो आहे, तो जो ताण आहे तो ताण जास्त येऊ शकतो आणि मग त्याचंच कारण म्हणून लक्षात घेतलं, की नाही मग डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज असल्या पाहिजेत, पण त्या नॉन ज्युडिशरी असल्या पाहिजेत. तर त्या संदर्भात तशा प्रकारची तरतूद आहे. ज्युडिशरी काय कांट इन्फोर्स, बरोबर आहे. पण मग पुढे आल्यानंतर कळेल, की अच्छा आपण इन्फोर्स करू शकत नाही, पण एखादा कायदा बनवताना, एखादं धोरण बनवताना, बरोबर आहे, आपण ते काय करू शकतो, लादू शकतो इन द सेन्स की आपण त्याचा वापर करू शकतो. कळतंय? त्यानंतर काय सेपरेट लिस्ट फॉर पॉलिसी गाईडलाईन्स. वाय सगळ्यात महत्वाचा लगेच प्रश्न पडतो, की वाय. तर काय द गुड अँड ऑब्जेक्टिव्ह दॅट वी आर सोसायटी शुड अडॉप्ट. म्हणजे अशा प्रकारच्या चांगल्या बाबी ज्या आहेत त्या सोसायटीने अडॉप्ट केल्या पाहिजेत. सर्टन राईट्स दॅट अ इंडिव्हिज्युअल शुड एन्जॉय अपार्ट फ्रॉम द फंडामेंटल राईट्स अँड सर्टन पॉलिसीज दॅट अ गव्हर्नमेंट शुड अडॉप्ट. बरोबर आहे. काही ज्या पॉलिसीज आहेत त्या सोसायटीने एन्जॉय केल्या पाहिजेत. काही जे तत्व आहेत किंवा काही जे धोरण आहेत ते गव्हर्नमेंटने अडॉप्ट केलं पाहिजेत आणि त्याला समग्र अशा प्रकारची जी बाब आहे ती बाब आपल्याला कुठे दिसते, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये दिसते. जे की फंडामेंटल राईट्स संदर्भात आपण बघितलं, की मूलभूत अधिकार म्हणजे माझं शोषण होत आहे तर त्या शोषणाविरुद्ध मला बोलण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार जिथं कुठे मिळेल तो अधिकार म्हणजे काय, की फंडामेंटल राईट्स आहेत. बरोबर, पण ते व्हायोलेट झाल्यानंतर लगेचच आपल्याला आर्टिकल 32 मध्ये हेबस कार्पस आहे, मेंडाबस आहे, मग ते वेगवेगळे जे आहेत ना, बरोबर आहे, प्रोहिबिटेशन आहे, तर त्याच्या अंतर्गत आपण मग अ, त्याला बेस बघून आपण हे करू पिटिशन दाखल करू शकतो. तशाच प्रकारचा डीपीएसपीचा जेव्हा मुद्दा येतो, बरोबर आहे, तेव्हा पण ते नॉन ज्युडिशरी आहेत, पण ते मार्गदर्शन जो बाब आहे ना, की आपण मार्गदर्शक होऊ शकतो, तर तो सेन्स आपल्याला इथं पाहायला मिळतो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज. ओके, जी कॉन्सेप्ट तुम्हाला कळाली. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला काय, की अच्छा मग हे डीपीएसपी प्रामुख्याने कलम 36 ते 51 मध्ये आहेत. बरोबर, आर्टिकल 36 ते 51 मध्ये. मग आर्टिकल 36 आपल्याला काय म्हणतोय, तर आर्टिकल 36 म्हणतोय, की येस, आर्टिकल 36 म्हणतोय की राज्याची व्याख्या जी आहे त्या व्याख्या संदर्भात म्हणतोय 36, जे की तुम्हाला लक्षात येईल की आर्टिकल 1, आर्टिकल 12, त्यानंतर आर्टिकल 36. मी इंट्रोडक्शन मध्ये जसं म्हटलं ना, की हे जे तीन एकदाच म्हणण्याचं कारण, तर हे काय म्हणतात, तर राज्याची व्याख्या सांगतात कलम 12 प्रमाणेच. त्यानंतर आर्टिकल 36 जे ते काय म्हणते, एक एक तोंड ओळख सारखी गोष्ट आहे, की 36-37 काय म्हणते, की निर्देशक तत्वांचे जे उपयोग जो आहे तो उपयोजना संदर्भात म्हणते. आर्टिकल 38 जो आहे तो काय म्हणते, की राज्याच्या लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे, कल्याण करणे, संवर्धनासाठी. त्याच्या अगोदर एक गोष्ट आपल्याला हे घेण्या अगोदर एक राहिली, ती म्हणजे काय, की हे आपण घेतलंय कुठून? बरोबर आहे. हा हा मागे चर्चा झाली त्याची, घेतलंय कुठून पहिल्या लेक्चर मध्ये. ओके, त्यामुळे काही हे नाही. त्यानंतर 38 नंतर 39, आर्टिकल 39 मध्ये आपल्याला काय म्हणतंय, की राज्याने अनुसरणाच्या धोरणाची विवेकशील तत्वे जी आहेत ती तत्वे आखली पाहिजे, अशा प्रकारची बाब आहे. त्यानंतर 39 ए जी आहे, ते 39 ए जी घटना दुरुस्ती आहे, 42 बी घटना दुरुस्ती. मग ही घटना दुरुस्ती नेमकं काय लॉजिक असतं ना, जेव्हा तुम्ही याच्यात जाल म्हणजे पुढे गेल्यानंतर ऍडव्हान्स कडे जाल तेव्हा तुम्हाला प्रामुख्याने त्याची कल्पना येईल. एक साधारणतः घटना दुरुस्ती काय असते, की एखादी बाब आहे, एखादी कायदा आहे, बरोबर आहे, एखादा आर्टिकल आहे, तर ते आपल्याला बदलायचंय.
तर मग ते बदलायचं असेल तर त्यासाठी केलेली जी तरतूद आहे त्याला काय म्हणतात घटना दुरुस्ती. बरोबर आहे. पण ही जी घटना दुरुस्ती असते ती सिंपल मेजॉरिटी असते, स्पेशल मेजॉरिटी असते, ऍब्सोल्यूट मेजॉरिटी असते, अशा प्रकारची. तर मग त्याच्याबाबत मग त्याच्या काही काही मग लॉजिक्स आहेत की बाबा सिंपल मेजॉरिटीसाठी एवढेच लोक असतात, म्हणजे असले तरी सिंपल त्याची मेजॉरिटी होऊन जाते. स्पेशल मेजॉरिटीला वेगळी गोष्ट आहे. ओके, हे काय झालं घटना दुरुस्ती संदर्भात. आपण वाचतोय काय, परत मूळ मुद्द्याकडे आलो तर 39वी घटना दुरुस्ती सामान्य न्याय तसेच कायदेविषयक मोफत सहाय्य जे आहे ते सहाय्य आपल्याला 29 समान आहे, सॉरी सामान्य नाही समान आहे. त्यानंतर आर्टिकल 40 मध्ये काय आहे ते ग्रामपंचायतचे संघटन, जे की पुढे गेल्यानंतर आम्हाला ग्रामपंचायतच वेगळा सब्जेक्ट वेगळा टॉपिक आपण शिकणार आहे. तर त्याची ही जी ख्याती जी आहे किंवा त्याचा हा जो उल्लेख जो आहे तो आपल्याला डीपीएसपी मध्ये पण पाहायला मिळतो. त्यानंतर 41 मध्ये काय म्हणतोय तर कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार जो आहे तो अधिकार आपल्याला पाहायला मिळतो. 42 मध्ये काय आहे, तर कामाच्या ठिकाणी न्याय व माननीय वागणूक असणाऱ्या महिलांच्या म्हणजे अच्छा की कामाच्या ठिकाणी न्याय व माननीय वागणूक तसेच महिलांना प्रसूती विषयक सहाय्य तरतूद जी आहे, बरोबर आहे. प्रसूती विषयक सहाय्य तरतूद म्हणजे आता प्रसूती विषयकच्या बाबत आत्ता सध्या जर कोणी करंट वाचत असेल, बरोबर आहे, तर किंवा आपल्याला साहजिकच व्हॉट्सअप इन्स्टाच्या स्टेटस मध्ये पण दिसते की अरे हे जे महिलांचे जे प्रेग्नेन्सी पिरियडचा जो सेन्स आहे किंवा याच्या संदर्भात तर ते 24 वरून म्हणजे येस 26 पर्यंत की काहीतरी म्हणजे असे वीक्स जे आहेत, बरोबर आहे, ते वीक्स वाढवले आहेत. तर तो नेमका मुद्दा काय आहे, तर त्याचं जे उगमस्थान आपल्याला कुठं मिळतंय ते इथं पाहायला मिळतंय. त्यानंतर 43 मध्ये काय मिळतंय तर कामगारांचा निर्वाह वेतन इत्यादी जी बाब आहे कामगार संदर्भात, एम्प्लॉयमेंट संदर्भात, तर ती 43 मध्ये पाहायला मिळते. 43 ए मध्ये काय मिळतंय तर औद्योगिक व्यवस्थापनातली कामगारांचा जो सहभाग आहे, औद्योगिक व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंटल जो सेन्स आहे त्या मॅनेजमेंटल सेन्स मध्ये जे कामगार आहेत, बरोबर आहे, आजचा कामगार आहे तो कामगार उपस्थित किंवा त्याचा सहभाग असला पाहिजे अशी जी बाब आहे. जी की आपण जेव्हा तुम्ही हे वाचाल हिस्ट्री वाचाल तर हिस्ट्री वाचल्यानंतर जेव्हा लेजिस्लेचर असेंब्लीज किंवा ह्या ज्या काही गोष्टी सेंट्रल कमिशन किंवा ह्या ज्या गोष्टी जेव्हा होत गेल्या ना तर त्याच्यानंतर आपला एक संघर्ष असा होता की स्वतःला म्हणजे भारतीयांना लेजिस्लेचर मध्ये एंट्री मिळाली पाहिजे, मग ती मिळाल्यानंतर विविध बाबीमध्ये अधिकार भेटला पाहिजे, त्याच्यानंतर बजेटमध्ये सहभागाचा अधिकार भेटला पाहिजे, त्याच्यानंतर इलेक्शन मध्ये वोटिंग जे आहे लेजिस्लेचर असेंब्लीमध्ये वोटिंग जे आहे वोटिंग मध्ये सहभाग भेटला पाहिजे किंवा व्हॉइस रॉयची जी काही काउन्सिल असते त्याच्यामध्ये पण सहभाग भेटला पाहिजे. तर अशातला जो मुद्दा आहे ना त्याचा जो संघर्ष आहे तो संघर्ष संपल्यानंतर पुन्हा एकदा कॉन्स्टिट्यूशन संपल्यानंतर पुन्हा एकदा तोच जेव्हा बाब सरळ येते ना तेव्हा मग कॉन्स्टिट्यूशन मध्ये अशी एक तरतूद केली जाते जी की डीपीएसपी मध्ये आपल्याला काय मिळते ती ही की औद्योगिक व्यवस्थापनाच्या कामगारांचा जो सहभाग आहे तो सहभाग संदर्भात. त्यानंतर 43 बी मध्ये काय मिळतंय तर सहकारी सोसायटीना कोऑपरेटिव्ह सोसायटीजला जो प्रोत्साहनाची बाब आहे ती प्रोत्साहनाची बाब मिळाली मिळते, जी की 97वी घटना दुरुस्ती 2011 मध्ये केलेली आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला काय दिसतंय 44 याच्यात नागरिकांसाठी समान नागरी संहिता जी आहे, बरोबर आहे. अजून अजून हा मुद्दा बऱ्याचदा समोर आला नाही पण मला असं वाटतं की अजून 1 2 5 किंवा येणाऱ्या काळामध्ये हा मुद्दा आपल्याला पाहायला दिसेल, नागरिकांसाठी समान नागरी संहिता. त्यानंतर 45 मध्ये काय मिळतंय तर 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन आणि त्याच्या शिक्षणाची जी तरतूद जी आहे जी की मग आर्टिकल अनुच्छेद आपण याच्यात पाहिली बघा की फंडामेंटल राईट्स. मग फंडामेंटल राईट्स मध्ये आर्टिकल 21 ए, मग तो आर्टिकल 21 ए का आपल्याला मिळतो की बालकांसाठी शिक्षणाची मोफत सोय असली पाहिजे. पण तिथं आपल्याला काय दिसतं जेव्हा तुम्ही ऍडव्हान्स मध्ये जाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की अरे 14 वर्षापर्यंत बालकांना मोफत शिक्षणाची जी तरतूद आहे ती तरतूद दिसते. पण इथं डीपीएसपी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज मध्ये आपल्याला काय दिसतंय तर 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन जे आहे, बरोबर आहे, 6 वर्षाखालील बालकांचे जे संगोपन जे आहे तर त्याच्यामध्ये जी तरतूद आहे ती तरतूद इथे असली पाहिजे असं ते म्हणते. त्यानंतर 46 मध्ये काय म्हणतंय त्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्याच्यानंतर इतर दुर्बळ घटक जे आहेत त्यांना शैक्षणिक आर्थिक हितसंवर्धन जे आहे, शैक्षणिक आर्थिक हितसंवर्धन, तर ते हितसंवर्धनासंदर्भात आपल्याला 46 मध्ये मिळतंय. 47 मध्ये काय म्हणताय तर पोषणाचा स्तर व जीवनाचा स्तर उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. म्हणजे जे सोशलिस्ट जो सेन्स जो आपल्याला दिसतो की म्हणजे प्रॉपर सोशल आणि असं म्हणतात पण आणि आहे पण की डीपीएसपी मध्ये सोशलिस्ट जो
समाजवाद जो आहे तो समाजवाद आपल्याला प्रामुख्याने दिसते. मग तुम्ही म्हणाल की अरे अक्षय समाजवाद म्हणजे नेमकं काय म्हणतोय, तर ते पुढे आल्यानंतर आपल्याला त्याचा क्लिअरिफिकेशन इतका असा क्लिअर ती कॉन्सेप्ट होणार नाही, पण ते बऱ्याचदा म्हणता म्हणता तुम्हाला कळून जाईल की अच्छा. आणि समाजवाद म्हणजे कळते की सोसायटी सेंट्रलाइज ठेवून असणारा जो मुद्दा आहे तो समाजवाद, जो की पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जो सेन्स होता की नाही समाजवादी दृष्टिकोन असला पाहिजे आणि त्यानुसार असणारी हिस्ट्रीचा जो सेन्स आहे तो मी म्हणण्याचं इथं तात्पर्य आहे. त्यानंतर 47 मध्ये आल्यानंतर काय आर्टिकल 47 मध्ये काय म्हणतंय जे आपण पाहिलं. पुढे आल्यानंतर एक बाब लक्षात घ्या. 48वी काय म्हणते, कृषी आणि पशुसंवर्धन योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे. कृषी आणि पशुसंवर्धन हे पर्यावरणाचा जो पहिला सेन्स आहे, त्याच्या संदर्भात ते म्हणते कृषी आणि पशुसंवर्धन. आता बेसिक मध्ये आपल्याला कळेल की अच्छा आणि पशुसंवर्धन हे जे आर्टिकल 48 मध्ये सांगितलंय, पण जेव्हा तुम्ही ऍडव्हान्स मध्ये जाल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे काऊ संदर्भात स्पेसिफिक जे आहे स्पेसिफिक तरतूद आपल्याला इथं पाहायला मिळते गायी संदर्भात. कळतंय? तर तो जो सेन्स नाही हळूहळू तिकडे गेल्यानंतर तुम्हाला कळेल. 48A मध्ये काय म्हणते, पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन तसेच वने व वन्यजीवनाचे जे रक्षण आहे ते रक्षण करणं 48A मध्ये म्हणते. आणि त्याची जी घटना दुरुस्ती म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीनुसार 42वी घटना दुरुस्ती 1976 कळतंय, तर याच्यानुसार ही बाब केलेली आहे. त्यानंतर 49व्या आर्टिकल मध्ये काय म्हणताय की राष्ट्रातील महत्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तूंचे संरक्षण करणे. कळतं? या संरक्षणाबाबत जी बाब आहे ती आर्टिकल 49 मध्ये म्हणते. 50 मध्ये काय म्हणते, ते न्याय व्यवस्था कर्मचारी व्यवस्थेपासून जे अलग जे. आता जर युपीएससीचे प्रिव्हियस इयर पॉलिटीचे इंडियन पॉलिटीचे जो मी जर प्रश्न बघितला तर मागच्या वर्षी असा विचारला होता की डीपीएससी मध्ये आपल्याला ते दिसतंय का की ज्युडिशियरी जी आहे बरोबर आहे ती एक्झिक्युटिव्ह पासून वेगळी करण्याची जी बाब आहे ती डीपीएस मध्ये पण दिसतंय का. एक काय विचारलेलं शेड्यूल विचारले, शेड्यूल 7 विचारलेला. त्यानंतर दुसरा ऑप्शन होता की न्याय व्यवस्था संदर्भात विचारलेला, म्हणजे आर्टिकल 50 संदर्भात जीपीएसपी मध्ये आहे का ते विचारलेलं. त्यानंतर तिसरं आणि चौथं वेगळं ऑप्शन होतं. तर कन्फ्युज होण्याची बाब अशी होती की शेड्यूल 7 मध्ये पण आपल्याला ती बाब दिसते, पण एक्झॅक्ट प्रखर जे आपल्याला एक्सप्लेन केलं जे आहे ना ते प्रखर एक्सप्लेनेशन आपल्याला आर्टिकल 50 मध्ये पाहायला मिळते. त्यानंतर आर्टिकल 51 मध्ये काय म्हणते की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा याचे संवर्धन जे आहे ते संवर्धन आपल्याला इथे पाहायला मिळते. ओके. आता असं खूप जास्त स्टॅटिक झालं कळतंय, पण पॉलिटीचा एक सेन्स कसा आहे माहितीये का की पॉलिटी स्टॅटिक पण सेन्स आहे. कळतंय की एखादी बाब जी आहे ती ऑर्गनाइज सेन्स मध्ये आपल्याला आता आपल्याला माहिती आहे की आपण संविधान घेतलेलं आहे, संविधान एक्सेप्ट केलेलं आहे, याचा अर्थ काय की अन्याय कोणावर होणार नाही. जे गरजू आहेत त्यांना मदत करण्याची बाब आहे. त्या बेसिक गोष्टी ज्या आपल्याला कळतात की अन्याय होणार नाही, गरजूंना मदत करायची, स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, राहण्याचं, वागण्याचं, जाण्याचं, फिरण्याचं, पर्टिक्युलर एखाद्या ठिकाणी जाऊन वास्तव करण्याचं. कळतंय, पण ह्या सगळ्या बाबी ज्या ऑर्गनाइज सेन्स मध्ये दिलेल्या आहेत, म्हणजे प्रसूत महिलांसाठी संरक्षणाची बाब आहे, बालकांसाठी संरक्षणाची बाब आहे, कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांसाठी संरक्षणाची बाब आहे, तर ती आपल्याला रॅन्डम आपल्याला कळते की अच्छा हे तर असणंच गरजेचं आहे. बरोबर आहे, पण ते असणं गरजेचं आहे ते ऑर्गनाइज सेन्स मध्ये, क्रोनॉलॉजिकल सेन्स मध्ये आपल्याला कुठं आणि कसं दिलेलं आहे त्याच्यासाठी नेमकं पॉलिटी वाचणं गरजेचं आहे. कळतंय? आणि हे बेसिक लेवलला आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहेत ना, किंवा हे बेसिक लेवलला ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला कळतं की अच्छा असं असं सांगितलेलं आहे, इथे इथं सांगितलेलं आहे. म्हणजे मग आता मी कसं म्हटलं, जे प्रॉपर असं सिंपल म्हटलं की हे असं असं लॉजिक आहे. पण जेव्हा तुम्ही याच्यात आल्यानंतर मग असे जेव्हा आपण सगळं वाचलं तेव्हा एक्झॅक्ट सांगितलेलं आहे की बाबा ग्रामपंचायत असली पाहिजे. हे मी सांगतोय की आर्टिकल 40 मध्ये संविधानामध्ये ग्रामपंचायतचा उल्लेख आहे. कळतंय? त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर समजा की प्रसूती विषयक सहाय्य तरतूद ज्या आहेत त्या असल्या पाहिजेत महिलांसाठी. बरोबर आहे. मग त्या ज्या आपल्याला आर्टिकल मध्ये कुठे मिळतात, तर त्या मिळतात 42 मध्ये मिळतात. कळतंय? तो असा जो सेन्स आहे ना तो सेन्स आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मग हे कसे लक्षात राहतील, तर 17 वेळा वाचणं यावरच हे ते उपाय असू शकतं किंवा आहे. ओके. त्यानंतर पुढे आल्यानंतर काय म्हणता येते, जे 42व्या घटना दुरुस्तीनुसार काही फंडामेंटल ड्युटीज टाकल्या गेल्या. अच्छा, फंडामेंटल ड्युटीज ऑफ सिटीजन. आता हे काय म्हटलं आपण डीपीएसपी संदर्भात बघितलं ना. आणि आपण ज्या पॉलिटी म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क असं ज्या पुस्तकाच्या आधारावर चाललोय ना, तर त्याची जी चर्चा जो आहे तो चर्चेचा तो सेन्स आहे ना तो एक्झॅक्ट येतोय. आणि आपल्याला टॉपिक पण मिळतोय आणि त्या टॉपिक वर बोलताना कंटेंट पण मिळतो आणि
साहजिकच बेसिक आहे ते पण क्लिअर होते. हे झालं फंडामेंटल डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स संदर्भात झालं. आणि आता आल्यानंतर आपण म्हणतो फंडामेंटल ड्युटीज. बरोबर आहे. फंडामेंटल ड्युटीज कुठून घेतल्या मागच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा केली. आता नेमका ह्या फंडामेंटल ड्युटीज काय आहेत त्याच्या संदर्भात आपण पाहणार आहोत. फंडामेंटल ड्युटीजचा जो सेन्स आहे ना, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. येस, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. फंडामेंटल ड्युटीज ज्या आहेत ना, जेव्हा संविधानाची निर्मिती झाली 1970 म्हणजे 46 पासून ते 51 आणि 51 पर्यंत, त्या ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये फंडामेंटल ड्युटीज दिसत नाहीत. जे असणारे आपल्याला हक्क पाहिजेत, बरोबर आहे, पण हक्कांबरोबरच कर्तव्य पण आपली काहीतरी असली पाहिजेत ना. हा जो सेन्स आहे ना, कर्तव्य पण, त्या कर्तव्या संदर्भातली जी काही तरतूद जी आहे, ती कर्तव्या संदर्भातली जी तरतूद आपल्याला जी आहे ती इथं आर्टिकल 51A मध्ये पाहायला मिळते, जी की ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये ती नाहीये. तर ती टाकल्यात. कधी टाकल्यात तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 ला टाकल्यात, ज्याला की म्हणतात मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं गेलंय. 1976 ची जी घटना दुरुस्ती आहे त्याला 42वी घटना दुरुस्ती. हा, मग काय की कॉन्स्टिट्यूशन डज नॉट से एनिथिंग अबाउट इन्फोर्सिंग द ड्युटी. पण इन्फोर्समेंट संदर्भात काहीच म्हटलेलं नाही की बाबा हा अरे अक्षय तुला ह्या ड्युटीज आहेत, पण ते इन्फोर्स आहे, ते इन्फोर्सचा सेन्स सांगितलेला नाही. जो की फंडामेंटल राईट्स मध्ये आपल्याला इन्फोर्सचा सेन्स मिळतो. हा, इन्क्लुजन ऑफ फंडामेंटल ड्युटीज हॅज नॉट चेंज द स्टेटस ऑफ अवर फंडामेंटल राईट्स. तेच की फंडामेंटल राईट्स ती एक स्टेटमेंट केली की बाबा फंडामेंटल ड्युटीज जरी आपण टाकलेला असला तर तो जो स्टेटस आहे फंडामेंटल राईट्सचा, तर तो काही चेंज होत नाही. ते सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. मग आपल्याला पडलेला प्रश्न आहे की बाबा ठीक आहे, मग फंडामेंटल राईट्स जे आहेत, सॉरी फंडामेंटल ड्युटीज जे आहेत, मग त्या ड्युटीज काय आहेत? मग वोट करणं हे फंडामेंटल ड्युटीज आहे, की मग राष्ट्राची हे कर म्हणजे राष्ट्रगीत किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याचा आदर करणं, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या फंडामेंटल ड्युटीज मध्ये दिसतात. ते काय दिसतात? तर त्याचा जो प्रॉपर सेन्स आहे ना, तो क्रोनॉलॉजिकली त्यांनी मांडलेला आहे. बरोबर, कॉन्स्टिट्यूशन मध्ये मांडलेला आहे, जो की आपल्याला इथं पाहायला मिळतो. हा, तर मग आता समजा आपल्याला माहिती आहे की माझी ड्युटी काय आहे, की बाबा राष्ट्रगीताचा आदर करणे, त्याच्यानंतर बाबा कधी संकट आलं आणि मला जर बोललं तर मी तिथं जाणं असं, किंवा सार्वभौमत्व टिकवून ठेवणं, किंवा पर्यावरणाचं संरक्षण करणं, स्मारक आहेत ते स्मारकांचं संरक्षण करणं. बरोबर, तर अशा ज्या बाबी आहेत ज्या की स्पेसिफिक आपल्याला क्रोनॉलॉजिकल सेन्स मध्ये दिलेल्या आहेत, ते आपल्याला इथं आपण वाचून दाखवणार. हा, तर पहिलं काय आहे? घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व आदर्श संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीतेचे आदर करणे. त्यानंतर पुढची बाब काय आहे? ज्यामुळे आपल्याला राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शवादी जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे, अशा प्रकारचे म्हणते. हा, ज्यामुळे आपल्याला राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्याचे अनुकरण करणे. त्याच्यानंतर तिसरं काय आहे? भारताचे सार्वभौमत्व, एकता, एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे. तर गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आता तुम्ही जे बेसिक बघताय ना, तर त्या बेसिक मध्ये सार्वभौमत्व हा जो शब्द आहे, तो सार्वभौमत्व हा जो शब्द आहे ना, तो बऱ्याचदा तुम्हाला इथं पण दिसेल, फंडामेंटल ड्युटीज मध्ये पण दिसेल. बरोबर आहे. त्यानंतर फंडामेंटल राईट्स मध्ये पण तुम्हाला, फंडामेंटल राईट्स मध्ये नाही दिसणार पण याच्यामध्ये दिसेल तुम्हाला, प्रिअम्बल मध्ये दिसेल. त्याच्यानंतर येस, प्रिअम्बल मध्ये, याच्यामध्ये येस, या दोन बाबीमध्ये दिसतील. बरोबर. सो तो जो बऱ्याचदा असा प्रश्न, क्रॉस चेक प्रश्न विचारला जाईल की असा प्रश्न विचारला जातो की समजा सुवर्जिनिटी म्हणजे सार्वभौमत्व आहे, ते सार्वभौमत्व खालील बाबींमध्ये दिसतंय, खालील बाबींमध्ये त्याचा उल्लेख केलेला दिसतो. मग येईल फंडामेंटल ड्युटीज. हा, त्यानंतर येईल खाली देतील की प्रिअम्बल. तर असे जे आहेत ना, तर त्यासाठी ह्या ज्या टर्म्स आहेत ना, त्या टर्म्स कडे लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. तिसरं झालं. त्यानंतर चौथं काय आहे? देशाची संरक्षण करणे व आवाहन, देशाचे संरक्षण करणे व आव्हान केले जाईल तेव्हा राष्ट्रसेवेस बजावणे, म्हणजे राष्ट्रसेवा जी आहे ती राष्ट्रसेवा बजावणे, अशा प्रकारचं ते म्हणतंय. त्यानंतर पुढचं काय म्हणतंय की धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेसाठी समंजस्व व बंधुभाव वाढविणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणण्याचे प्रथांना त्याग, कमीपणा आणण्याच्या प्रथा ज्या आहेत त्या प्रथांचा त्याग करणं, जे की याच्या संदर्भात संघर्ष आपल्याला पूर्ण प्राचीन काळापासून जो दिसतो ना, त्याचा एक इंडियन पॉलिटी म्हणजे काय, सोप्या भाषेत म्हणायचं तर इंडियन पॉलिटी म्हणजे काय, की आतापर्यंत आपण जे नैतिक गोष्ट समजत आलोय,
बरोबर आहे. जे डेमोक्रेटिक सेन्सवर जे लोकशाही तत्वाच्या ज्या गोष्टी समजत आलोय ना, त्याचं एक क्रोनॉलॉजिकल मांडणी जी आहे, बरोबर आहे, ती क्रोनॉलॉजिकल मांडणी म्हणजे इंडियन पॉलिटीवर. आणि त्याच नंतर ती मांडणी जी आहे ती विशिष्ट प्रकारे चालू ठेवणे, त्याच्यात सस्टेनेबिलिटी आणणे, म्हणजे शाश्वतता आणणे, आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट की ती चालत राहणं यासाठी उभारलेले एक जी पद्धती आहे, यासाठी उभारलेले एक जे लेजिस्लेचर आहे, एक जे यासाठी उभारलेले एक जी कार्यपद्धती आहे, ती कार्यपद्धती म्हणजे इंडियन पॉलिटी. इतकं सोपं सरळ आहे. म्हणजे जर तुम्ही आपल्या ज्या म्हणजे रोजच्या जीवनाशी तुम्ही जर कनेक्ट करायला शिकलात ना, तर मग ते लगेच होऊन जाईल. कळतंय? जे हे आता राष्ट्राचे संरक्षण करणं हे मनातून येण्याची बाब जी आहे ना, मग त्याचं ऑर्गनाइज पुढे दिसतोय ते फंडामेंटल ड्युटीज मध्ये आपल्याला चौथी जे तिथे दिसतंय असं. त्यानंतर पाचवी की बाबा महिलांच्या अशा काही, आता समजा सती, बरोबर आहे, तर ते निर्मूलनच झालं पाहिजे. त्या संदर्भातला जो स्ट्रगल होता तर तो जो दिसतोय, त्यानंतर बघ आता आता जो दिसतोय की त्या महिलांचं लग्नाचं जो वयच आहे ते मॅरेज एज जो आहे ते 18 पासून 21 पर्यंत झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी असणारा तो जो काय आता खटाटोप जो आहे, तर त्याच्या गोष्टीत मग त्या कुठं दिसतात आपला फंडामेंटल ड्युटीज मध्ये, तर त्या 5 मध्ये दिसतात. कळतंय? हे जे लॉजिक इतकं सोपं आहे, हळूहळू तुम्हाला त्याचं लॉजिक कळत कळत जाईल. हा, त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय आहे, की आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचं मोल जपून ठेवणे. येस, डेफिनेटली. जेव्हा आता UN मध्ये आपल्या यांचं पीएमचं जेव्हा हे झालं, भाषण झालं, तेव्हा त्यांनी म्हटलेलं ते वाक्य आहे की इंडियन डेमोक्रेसी इज मदर ऑफ ऑल डेमोक्रेसी इन वर्ल्ड, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे भारतीय लोकशाही आहे ती ह्या सगळ्या लोकशाही ज्या देशात आढळतात त्यांची जी जननी आहे ती जननी भारतीय लोकशाही आहे. तर तो जो सेन्स आहे ना, तो तो आर्टिकल 6 मध्ये आपल्याला काय मिळतो की आपल्याला संमिश्र संस्कृतीचा समृद्ध वारसांचे मोल जो आहे तो मोल जपणं गरजेचं आहे. त्यानंतर 7व्या मध्ये काय दिसतो की वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यांचा नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करून त्याची सुधारणा करणं, जो की इन्व्हायरमेंट संदर्भात आपल्याला पाहायला मिळतो. ओके. त्यानंतर 7वं काय म्हणतंय की वैज्ञानिक दृष्ट्या दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. म्हणजे एखादी गोष्टी विदाऊट रिझन हा जो बाब आहे त्याने काय होतं, अंधश्रद्धा वाटते. पण एखादी गोष्ट विथ रिझन त्याने काय होतो, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो. तो वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यासंदर्भातलं जे काही आपलं स्वतःची एक ड्युटी आहे, त्या ड्युटीची जी बाब आहे ती बाब आपल्याला 8 मध्ये दिसते. 9 मध्ये आपल्याला काय दिसते, तर सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, हिंसाचार निगृह पूर्ण म्हणजे हिंसाचार आणि ह्या गोष्टीचा त्याग करणे, जो की बापूंचा मूळ मंत्रच आहे. ओके. त्यानंतर पुढे आल्यानंतर 10व्या याच्यामध्ये काय दिसते की राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी, इंडिव्हमेंट आणि अचिव्हमेंट चढत्या श्रेणी गाठत जाईल. अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांसाठी म्हणजे ते संपादन तेच 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 की बाबा प्रोग्रेसिव्ह सेन्स जो आहे ना, तो प्रोग्रेसिव्ह सेन्स असला पाहिजे. आणि तो सतत राष्ट्राच्या प्रोग्रेससाठी, राष्ट्राच्या डेव्हलपमेंटसाठी व्यक्तिगत स्वरूपात आणि सामुदायिक स्वरूपात झगडलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. हा जो सेन्स आहे तो हा सेन्स आपल्याला सांगण्याचा इथं प्रयत्न आहे. 11 मध्ये काय आहे, जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्यांना आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. आता हे समाविष्ट काय की 46वी घटना दुरुस्ती 2002 फंडामेंटल राईट्स 21A आर्टिकल. मग मी जसं तुम्हाला म्हटलं ना की शिक्षणासंदर्भात असणारी जी तरतूद आहे ती खालीलपैकी कोणत्या याच्यामध्ये दिसते, असा जर प्रश्न आला तर आपल्याला फंडामेंटल राईट्स मध्ये पण दिसते, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज मध्ये पण दिसते, फंडामेंटल ड्युटीज मध्ये पण दिसते. कळतंय? तर हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि असेच प्रश्न येतात जे की अनालिटिकल सेन्स मध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर त्याच्यासाठी आपल्याला ही जी बाब आहे ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. आता हे झाल्यानंतर फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज झाल्यानंतर बाबा मग त्यांचं रिलेशन काय, कळतंय त्याचं रिलेशन काय, तर त्या रिलेशन संदर्भात आल्यानंतर आपल्याला काय म्हणतात की कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर्स आहेत. पहिली बाब तर आहे की बाबा ते कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर्स आहे. त्यानंतर पुढची गोष्ट काय की एक जी आहे ती रिस्टेन करते आणि एक जो आहे तो एक्झॉस्ट करतो. म्हणजे काय की फंडामेंटल राईट्स जे आहेत ना, ते फंडामेंटल राईट्स एक विशिष्ट प्रमाणात गव्हर्नमेंटला लिमिट आणतं की बाबा पर्टिक्युलर व्यक्ती जो आहे त्याचा एक फंडामेंटल किंवा मूलभूत हक्क आहे.
आणि त्या हक्का व्यतिरिक्त तुम्ही जर काही असं करत असाल तर त्याला त्याच्या विरुद्ध झगडण्याचा अधिकार आहे, जो आर्टिकल 32 अंतर्गत किंवा आर्टिकल 226 हायकोर्टच्या वेळेस त्याच्या अंतर्गत आहे. कळते? तर ते काय फंडामेंटल राईट्स आहेत. पण त्याचबरोबर डीपीएसपी आपल्याला काय म्हणतंय की अरे नाही, हे म्हणजे सरकार जे आहे ते सरकारला नागरिकांचा समूहाचा, त्याच्या नागरिकांपेक्षा समूहाचा गुड जो आपल्या जस्टिस मध्ये येतो ना, की समूहाचं जे चांगलं आहे ते चांगलं असण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत. आणि त्यासाठी जो इन्फोर्स जो आहे, तो इन्फोर्स आपल्याला जो आहे तो कुठून दिसतो, डीपीएसपी मधून दिसतो, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मधून दिसतोय. तेच सांगण्याचा इथे प्रयत्न आहे. फंडामेंटल राईट्स प्रोटेक्ट द राईट्स ऑफ इंडिव्हिज्युअल. राईट्स ऑफ इंडिव्हिज्युअलचं प्रोटेक्शन जे आहे ते फंडामेंटल राईट्स आहेत. आणि डीपीएसपी काय म्हणताय की इन्शुअर द वेलबिंग ऑफ इंटायर सोसायटी. कळतंय? वेलफेअर स्टेट जो जो सेन्स आहे की इन्शुअर द वेलबिंग ऑफ द इंटायर सोसायटी, आणि तेच पुढे दिसतंय डीपीएसपी मध्ये दिसतंय. दुसरं काय, वेन गव्हर्नमेंट इंटेक टू इम्प्लिमेंट डीपीएसपी इट कॅन कम टू कन्फ्लिक्ट विथ एफ आर. अच्छा, तेच बऱ्याचदा मग तो मुद्दा ऍडव्हान्स मध्ये आल्यानंतर तुम्ही करा की जेव्हा डीपीएसपी संदर्भात काही इम्प्लिमेंटेशन येत आहे ना, तेव्हा बऱ्याचदा कन्फ्लिक्ट विथ एफ आय आर होतो, म्हणजे सॉरी एफ आर होतो. एफ आर म्हणजे काय, फंडामेंटल राईट्स होतो. मग जर फंडामेंटल राईट्स संदर्भात जर कन्फ्लिक्ट झाला तर तो जो वाद आहे ना, तो नेमका काय आहे ना, तर त्याच्या संदर्भातला लक्ष्मीकांतमध्ये एकदम क्लिअर ते सांगितलेलं आहे. पण त्याच्या अगोदर जे तोंड ओळख जेव्हा त्या ज्या बाबी आहेत ना, त्या इथं आपण केलेल्या आहेत. ओके. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट क्लेम दॅट राईट कॅन बी अब्रक्ट फॉर द गिवन इफेक्ट ऑफ डीपीएसपी. दिस अग्रीमेंट assume that the right were the हिंडेरन्स, हिंडेरन्स टू वेलफेअर ऑफ द पीपल. ते आपण तिकडच म्हणजे याच्यामध्येच बघा, त्याच्यामध्ये ऍडव्हान्स मध्ये. ओके. आणि हे जे तेच म्हणते की डीपीएसपी साठी फंडामेंटल राईट्स लिमिट करू शकत नाही. फंडामेंटल राईट्स कधीही ओव्हर ओव्हर म्हणजे ओव्हर सेन्सच करतील डीपीएसपी ला, कारण ते ज्युडिशियरी आहेत ना. कारण त्याच्या विरुद्ध आपण याच्यात सरकारमध्ये सॉरी याच्यात ज्युडिशरीमध्ये आपण जाऊ शकतो, असं त्या अशा मागचा तो लॉजिक आहे. ओके. त्यानंतर गोल्स काय आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचे गोल्स काय आहेत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचे जे की आपण 36 पासून 51 पर्यंत पाहिले, त्याचे गोल्स काय आहेत. तर पहिलं काय म्हणते, वेलफेअर ऑफ द पीपल, सोशल इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल जस्टिस. आता ही जी टर्म आहे ना, सोशल इकॉनॉमिकल पॉलिटिकल, सामाजिक आर्थिक आणि राजकीय जस्टिस किंवा न्याय जे आहे ते न्याय मिळवण्याचं काम जे आहे तर ते डीपीएसपी मध्ये मिळते. रायझिंग द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस. कळते? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग राईज झाली पाहिजे, इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन रिसोर्सेस झालं पाहिजे, त्यातली बाब आपल्याला म्हणते. त्यानंतर प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल पीस, इंटरनॅशनल पीसचा जो की आपल्याला इंटरनॅशनल पीस इथं पण डीपीएसपी मध्ये दिसतोय. त्यानंतर आपल्याला जेव्हा फंडामेंटल ड्युटीज मध्ये पाहिलं तर त्या ड्युटीज मध्ये दिसतंय. आणि तुम्ही जर आपल्याला हे बघितलं म्हणजे सहज असं पेपर वाचता वाचता तर तुम्हाला कळलं की जी काही 17 जे आहेत ना आपलं, मला ते नेमकं आठवत नाही, तर त्याच्यामध्ये इंटरनॅशनल सेन्स जो आहे म्हणजे इंटरनॅशनल पीस असली पाहिजे, हा पर्टिक्युलर एक मुद्दाच त्याने मांडलेला. म्हणजे पॉवर्टी, एज्युकेशन, इक्वालिटी. कळतंय? पॉवर्टी, इक्वालिटी, एज्युकेशन किंवा त्याच्यानंतर ह्याच्यात शांतता असली पाहिजे, पीस असली पाहिजे, किंवा पृथ्वी खाली म्हणजे समुद्राखालील प्राणी जे आहेत तर त्याच्या संदर्भात संवर्धन असलं पाहिजे, पृथ्वीवरील संवर्धन असलं पाहिजे, वातावरणाचा वाढता जो म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आहे ती कमी केली पाहिजे, किंवा सस्टेनेबल शहरे असली पाहिजेत. कळते? तर तो जो सेन्स आहे ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला इंटरनॅशनल पीस म्हणजे प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल पीस जो आहे तो पीस तिथं पण पाहायला मिळतोय. ओके. आणि साहजिकच डीपीएसपी मध्ये पण आपल्याला तो केलेला आहे. हा. आता 2021 ला याच्यामध्ये राज्यसभेमध्ये त्याचा प्रश्न होता, म्हणून मग ते कोट करायचं आहे. आणि एक्झॅक्ट आता तुम्हाला सांगतानाच मला तो हे आठवत नाही त्याचं नाव. तुम्हाला तुम्ही सांगितले ते 17 जे उद्दिष्ट काय ते उद्दिष्ट सांगितले, पण ते पर्टिक्युलर त्याला काय म्हणतात, येस, बरं ह्यामध्ये आठवलं तर मी तुम्हाला सांगतो. पण ते 17 जे आहेत त्यातले बरेच आपण म्हटले पण. ओके. तो हे काय दिसतं की डीपीएसपी मध्ये घेतलेल्या ह्या ज्या गोष्टी त्या तिकडं पण रिफ्लेक्ट होतात. म्हणजे सांगण्याचं कारण फक्त एक गोष्ट एवढीच आहे की आपल्या ज्या संबंधित जीवनामध्ये, आपल्या ज्या रेग्युलर गोष्टीमध्ये ज्या काही गोष्टी नैतिक आहेत, ज्या काही गोष्टी कॉन्स्टिट्युशनल सेन्स मध्ये, त्या गोष्टी ऑर्गनाइज सेन्स मध्ये ज्या मांडलेल्या आहेत ना, त्या कुठं मांडलेल्या आहेत, भारतीय संविधानात मांडले, इंडियन पॉलिटीमध्ये मांडलेल्या आहेत. ओके. आणि त्याचाच आपण अभ्यास करतोय.
कळतंय. तर पॉलिसीमध्ये हे UCC जे आहे म्हणजे 44वी जे बघितले आपण, हा आर्टिकल 44 बघितलं ते आहे. त्यानंतर प्रोहिबिशन ऑफ कन्झम्पशन ऑफ अल्कोहोलिक लिक्विड जे तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये जास्त चांगलं मिळेल. ओके. त्याच्यानंतर प्रमोशन ऑफ कॉटेज इंडस्ट्री संदर्भात म्हटलेलं आहे की शेल्टर आणि युजफुल कॅटल, हा येस येस ते हे मी म्हंटल बघा 48 मध्ये की पर्टिक्युलर कॅटलचा उद्दिष्ट आहे, उल्लेख येईल, तर तो उल्लेख प्रामुख्याने इथं दिसतो. त्यानंतर हे 40 मध्ये सांगितलं की प्रमोशन ऑफ विलेज पार्लिमेंट म्हणजे पर्टिक्युलर DPSP चे जे गोल्स आहेत तर ते गोल्स सांगितलेले आहेत. ओके. त्यानंतर येस नॉन ज्युडिशियबल राईट आहेत, ॲडेक्वाईट लाईव्हलीहूड साठी प्रयत्नाचा जो सेन्स आहे. त्यानंतर इक्वल पे फॉर इक्वल वर्क मॅन आणि त्या संदर्भात जे की आपण म्हटलं राईट टू वर्क, इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन नसलं पाहिजे, राईट टू वर्क असलं पाहिजे. अर्लियर चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन टू चिल्ड्रन बिलो एज ऑफ 6 तेच रिपीट होत आहे. हा त्याच्यानंतर राईट टू प्रायव्हसी संदर्भात जे की म्हटलं की राईट टू प्रायव्हसी जे आहे तर ते आपण आर्टिकल 31 जो आहे तो आपण नंतर घेऊ. त्याचा मुद्दा असा आहे की आर्टिकल 31 राईट टू प्रायव्हसी जो अगोदर होता तर तो नंतर काढला गेला. तो काय म्हणते येते की कॉन्स्टिट्यूशन मेड इट क्लिअर दॅट प्रॉपर्टी कुड बी टेकन अवे बाय द गव्हर्नमेंट फॉर द पब्लिक वेलफेअर सिन्स 1950. 1950 मध्ये लगेच तो काढला गेला आणि त्याच्या मागचं कारण सांगितलं गेलं की पब्लिक वेलफेअरसाठी जी काही प्रॉपर्टीचं जे आहे ते प्रॉपर्टी आपण काढून घेऊ शकतो. आणि तोच जेव्हा तुम्ही ऍडव्हान्स मध्ये जाल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे शेड्यूल 9 जो आहे ना तो शेड्यूल 9 मध्ये आपल्याला ते सगळं टाकलेलं दिसतंय. बरोबर आहे. शेड्यूल 9 जे आहे शेड्यूल मध्ये आपल्याला सगळं टाकलेलं दिसतंय. त्यानंतर 1973 ला काय आलं की सुप्रीम कोर्टचा डिसिजन झाला की फंडामेंटल राईट्स नाही आहेत तो. राईट टू प्रॉपर्टी इज नॉट अ फंडामेंटल राईट, कारण ते बेसिक स्ट्रक्चर किंवा ह्या ज्या बाबी आहेत तर त्या संदर्भातला तो बाब आहे. बरं बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय आहे? तर बेसिक स्ट्रक्चरची जी बाब आहे ना तर त्याचा डेफिनेशन किंवा त्याचे डेफिनेशन किंवा त्याचा उल्लेख कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेला नाही. त्याचा उल्लेख कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेला नाही. तर मी ज्या ह्या बाबी सांगतोय ना तर जर तुम्ही आता प्रायमरी सेन्सला असाल, बरोबर आहे, प्रायमरी सेन्सला जर असाल ना तर तुम्हाला कळेल की अरे मी जे सांगतोय ना, बरोबर आहे, आता जे तुमच्याशी चर्चा करतो तर त्या चर्चामागे एक जो माझा हे जो आहे ना म्हणजे इंटेन्शन आहे किंवा एक जो माझा जो इन्फोर्स जो आहे ना तर तो कसा आहे की जे क्वेश्चन पेपर मी सॉल्व्ह केलेत ना, जे समजा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील किंवा मॉक असतील तर त्याच्यातून ते इंडियन पॉलिटीमध्ये झालेले त्या ज्या सेंटेन्स फॉर्मेशन किंवा तिथे झालेले जे क्वेश्चन्स जे क्रिएट झालेले आहेत ना त्या क्वेश्चन्सवर अनालिसिस करून ते क्वेश्चन सोडवून तो जो क्वेश्चन कसा तयार होऊ शकतो हा जो सेन्स आहे ना तो हा सेन्स मिळवण्याचा प्रयत्न आहे आणि तोच इथं डिलिव्हर बेसिक लेवलला करण्याचा प्रयत्न आहे. तर तुम्हाला जर कळालं ना की क्वेश्चन असा फ्रेम होतो तर जेव्हा तुम्ही कॉम्प्लिकेटेड वाचाल ना तर त्या कॉम्प्लिकेटेड वाचण्या अगोदर जेव्हा बेसिक तुम्ही इथं बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की अच्छा क्वेश्चन असा असा फ्रेम होऊ शकतो. तेव्हा मग त्या गोष्टी ना त्या अधिकाधिक इफेक्टिव्ह होत जातील आणि अधिकाधिक तुम्हाला गेनेबल पण होत जातील म्हणजे मिळवण्याच्या दृष्टिकोनातून होत जातील किंवा अचिवेबल पण होत जातील. ओके. तर ते आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर हे काय 1978 44वी घटना दुरुस्ती रिमूव्ह फ्रॉम फंडामेंटल राईट 44 मध्ये ते कन्वर्ट केलं आणि ते 301 मध्ये आर्टिकल 301 मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ओके येस. हे झालं सेकंड लेक्चर आपला फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. आणि दुसरी गोष्ट काय बघितली आपण, येस फंडामेंटल ड्युटी. तो जो युट्यूबला आपण जे काही 2.5 मिनिटाचं जे टाकणार आहे तर त्याच्या संदर्भातलं पुढचं मी बोलतो. ओके जस्ट अ सेकंड. हा तर हे फंडामेंटल राईट्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपण बघितले आणि त्याच्या संदर्भात बघत असताना काय काय आपण बघणार आहेत, काय अचिवेबल आहे, ते काय गोष्टी आपल्याला समजतील हे सगळं झाल्यानंतर ते आपण बघितलं. ते झाल्यानंतर नेमकं फंडामेंटल राईट्स त्याचं शोषण आणि त्याच्यातून आलेला जो फंडामेंटल राईट्सचा जो एक सेन्स आहे तो त्या सेन्स संदर्भात बघितलं. ते बघितल्यानंतर की हा बिल्स ऑफ राईट मग 1928 लाच बिल्स ऑफ राईट टाकलेले आहेत. मग बिल्स ऑफ राईट 1928 ला केलेली जी तरतूद आहे आणि त्याच्यानंतर मग जो काही पुढे असणारा सगळा खटाटोप आहे आणि मग 1951 झालेली सगळी जी बाब आहे तर त्या गोष्टी दिसतात. त्यानंतर मग नेमकं आपण जे लॅब्स आहेत किंवा फंडामेंटल राईट्स बघत असताना पर्टिक्युलर लॅब्स आहेत की 14 ते 18 आहेत पण त्याच्या पण अगोदर 13-14 पण फंडामेंटल राईट्सच आहेत. जी 13वी डेफिनेशन आहे, 14वी डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू आहे, 13वी त्यांचं 14, 15, 16, 17, 18 फंडामेंटल इक्वालिटी संदर्भात आहे. त्यानंतर फ्रीडम संदर्भात आहे 19 ते 22. त्यानंतर पर्सनल लिबर्टी संदर्भात आहे 21 मध्ये, 21 आणि 22 संदर्भात. त्याच्यानंतर 19 पर्यंत
तो हे मी म्हटलो. त्यानंतर एक्सप्लॉयटेशन मध्ये 23 आणि 24 आहेत आर्टिकल, ते आपण बघितले. त्यानंतर फ्रीडम ऑफ रिलीजन्स मध्ये आपण 25 ते 28 संदर्भात बघितलं, जे की आपल्या म्हणजे रोजच्या जीवनाला कनेक्ट करून जो काय बेसिक सेन्स आहे तो बेसिक सेन्स आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर कल्चरल एज्युकेशनल जो आहे, आणि प्लस क्वेश्चन फ्रेम जे होतात ते क्वेश्चन फ्रेम्स कशा प्रकारे होऊ शकतात, तर त्याची पण चर्चा आपण इथं घेतलेली आहे. त्यानंतर 32वा जे आपण बघितलं, हे झाल्यानंतर काही ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्याच्या संदर्भात आपण डिस्कस केलं. ते डिस्कस केल्यानंतर पुढे आपण काय केलं, हेबस कार्पस, मेंडामस, प्रोहिबिटेशन किंवा वॉरेंटो त्या संदर्भात इतर गोष्टी बघितल्या. त्या बघितल्यानंतर मग डीपीएसपी कडे आलो. तर डीपीएसपी आपल्याला समजून घेतलं, पण नॉन ज्युडिशियल समजून घेतलं, आणि आपल्याला कळालं की अरे डीपीएसपी ही लॉजिक काय आहे, की जे आपण जे काही नैतिक बाबी ज्या बघतो त्या एक ऑर्गनाइज सेन्स मध्ये ज्या मांडल्या त्या डीपीएसपी मध्ये पाहायला मिळतात. तेच की फंडामेंटल राईट्स मध्ये पण त्याचा जो ओरा आहे, बरोबर आहे, किंवा त्याचं जे महत्व आहे, तर त्यानुसार केलेलं त्याची जी अरेंजमेंट आहे, ते अरेंजमेंट आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते. त्याच आपण डिस्कशन केलं. त्यानंतर पुढे आल्यानंतर डीपीएसपी झालं, बरोबर आहे. मग हे बघितलं आपण, मूलभूत कर्तव्य बघितले, फंडामेंटल ड्युटीज बघितल्या. ते झाल्यानंतर मग साहजिकच आपण पुढे आल्यानंतर त्याचे संबंध बघितले. त्याचं जे हे म्हणतात ना, की बोथ रिलेशनशिप जे ते रिलेशनशिप बघितलं. आणि ते बघितल्यानंतर येस डीपीएसपी चे काही संबंधित गोल्स आहेत, ते गोल्स आपण बघितले. आणि ते गोल्स बघितल्यानंतर मग शेवटी राईट टू प्रॉपर्टी बघितलं, आणि हाचा आपला चॅप्टर आहे तो चॅप्टर संपवला. कळतंय. पहिल्या याच्यामध्ये मग कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय ते बघितलं, आणि याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन झाल्यानंतर महत्वाचे जे राईट्स आहेत त्या राईट्स संदर्भात बघितलं. नेक्स्ट लेक्चर, त्या नेक्स्ट लेक्चर मध्ये जे आहे एक्झिक्युटिव्ह संदर्भात किंवा नेमकं काय, तर त्या संदर्भात तिथं आल्यानंतर आपण ते बघू. तोपर्यंत थँक्यू. येस, आणि कोर्सची फी 50 रुपयाचं आहे. त्याचं मागचं कारण साहजिकच आहे, की तुम्हाला वाटेल की अरे 50 रुपये म्हणजे काय, की क्वालिटीचा जो सेन्स आहे तो कमी आहे का? तुम्ही जे शिकवताय त्याबरोबर कळेलच क्वालिटीचा सेन्स. पण मुद्दा काय आहे, की कलेक्टिव्ह जो सेन्स आहे ना, कलेक्टिव्ह म्हणजे चेन जी सेन्स आहे, की तुम्ही समजा मला माझं टार्गेट आहे, की पर्टिक्युलर इतकं इतकं मला गेन झालं पाहिजे. बरोबर आहे. पण त्या गेन मागे जर तुम्ही म्हणजे 5 लोक समजा 100 रुपये करून 500 रुपये होतात ना. तर समजा 10 लोक 50 रुपये करून 500 रुपये होतात, तर 10 लोकांपर्यंत मी पोहोचतो ना. किंवा जे बेसिक जो सेन्स आहे तो 10 लोकांपर्यंत पोहोचतो, हे साहजिकच आहे. आणि आपल्याकडे काही जर क्वालिटी असेल तर जो मॉब आहे किंवा ज्याला जी गरज आहे ते प्रचंड असते, त्याच्याबद्दल काय वाद नाही. तर त्या संदर्भातून सगळं निर्णय घेऊन संदीप भाईशी किंवा संदीप सरांशी बोलून, त्यानंतर व्यंकटेश सरांशी बोलून आपण ही सगळी बाब इथं चालवत आहे. ओके, थँक्यू.